भाजपा जैन प्रकोष्ठाकडून महानगरपालिका निवडणुकीची जय्यत तयारी सुरू। जैन समाज हा भाजपाचा पारंपरिक मतदार, राजेश पांडे यांचे वक्तव्य। आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा जैन प्रकोष्ठाच्या वतीने पुणे मर्चंट चेंबर येथे एक महत्त्वपूर्ण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। पक्षाची निवडणूक रणनीती, संघटनात्मक बांधणी आणि जैन समाजाचे राजकीय प्रतिनिधित्व निश्चित करण्यासाठी जैन कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला। भाजपा प्रदेश महामंत्री राजेश पांडे यांनी आपल्या भाषणात नमूद केले की जैन समाज भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेवर दृढ विश्वास ठेवतो आणि प्रत्येक निवडणुकीत भाजपासोबत खंबीरपणे उभा राहतो। हा विश्वास आणि पाठिंबा भविष्यातही कायम राहील असा आमचा ठाम विश्वास आहे। विधानसभा निवडणुकीच्या पाठोपाठ आता महानगरपालिकेवरही भाजपाचा भगवा फडकवायचा निर्धार प्रत्येक भाजपा कार्यकर्त्याने करायचा आहे व त्यात आपण यशस्वी होणारच असा विश्वास माजी सभागृह नेते श्रीनाथ भीमाले यांनी व्यक्त केला। महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा जैन प्रकोष्ठाने व्यापक निवडणूक तयारीला सुरुवात केली आहे। महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांसाठी महानगरपालिका निहाय कोर कमिट्या जाहीर करण्यात आल्या असून प्रत्येक महापालिका क्षेत्रात जैन कार्यकर्त्यांची प्रभावी उपस्थिती निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याची माहिती भाजपा जैन प्रकोष्ठाचे प्रदेश अध्यक्ष संदीप भंडारी यांनी दिली। नगरसेवक असताना प्रभागातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचा तसेच जैन समाजाचेही प्रश्न सोडवण्याचा सातत्याने यशस्वी प्रयत्न केलेले आहे व यापुढेही अशाच पद्धतीने कार्य करणार असल्याचे आश्वासन बाळासाहेब ओसवाल व प्रवीण चोरबुले यांनी दिले। 18 वर्षापासून सतत आनंद दर्शन युवा मंच, जैन कॉन्फरन्स, लायन्स क्लब, जैन सेना, जीतो अशा विविध संस्थांच्या माध्यमातून समाज उपयोगी उपक्रम व समाजसेवेत कार्य करीत आलेलो आहे व एक युवकांचे मोठे संघटन उभे करण्यात मला यशही मिळालेलं आहे व आता महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या वतीने पालिका सभागृहात एक वेगळा ठसा उमटवण्याचा मानस इच्छुक उमेदवार महेंद्र सुंदेच्या मुठा, पुणे शहर अध्यक्ष भाजपा जैन प्रकोष्ठ यांनी यावेळी व्यक्त केला। भाजपाच्या संघटनात्मक बांधणीसाठी जैन समाजाचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा ठरणार असून पुढील निवडणूक ही पक्षासाठी निर्णायक ठरेल असे मत यावेळी भाजपा प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी व्यक्त केले। यावेळी प्रदेश अध्यक्ष संदीप भंडारी यांनी जैन समाजातून भाजपाच्या वतीने इच्छुक असलेले उमेदवार प्रवीण चोरबोले, बाळासाहेब ओसवाल, महेंद्र सुंदेच्या मुठा, भरत भुरट, आनंद छाजेड, अरविंद कोठारी, श्रीमल बेदमुथा, प्रतीक देसरडा, कुंतीलाल चोरडिया, राजकुमार बाफना यांचा परिचय उपस्थितांना करून दिला। या प्रसंगी मानसीताई देशपांडे, अविनाश श्रीरमकर, राजेंद्र भाटिया, बाळासाहेब धोका, रवी दुगड, अनिल नहार, मितेश नहाटा, कीर्तिराज दुगड, हरीश शहाने उपस्थितांना मार्गदर्शन केले। सूत्रसंचालन जिनेंद्र कावेडे यांनी केले। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रकाश बोरा, अभिजित शहा, विनोद सोळंकी, निमेश शहा, मयूर सरनोद, सौरभ धोका, राजेश सालेचा, आनंद गादिया, उमेदमल धोका, पंकज बाफना, श्रीमल बेदमुथा, सुयोग शहा, उमेश पितानी, प्रकाश बाफना, मुकेश राजावत, प्रीतम जैन, मनीष जैन, देवेंद्र पारक, सचिन कोटेचा, पंकज बाफना, कमलेश बोथरा, अल्पेश घोगरी, कुणाल लुंकड, अजित चंगेडिया आदींनी प्रयत्न केले। वेगवेगळ्या प्रकारचे पंथ आहेत ते आहेत, पण तरी जैन समाज हा ऑर्गनाइज समाज आहे आणि पूर्ण समाज हा अगदी पहिल्यापासून हा भारतीय जनता पार्टी बरोबर आहे, हा आपल्या विचारांबरोबर आहे, हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचार परिवाराबरोबर पहिल्यापासून जोडलेला आहे। आता समाजाचं कॉन्ट्रीब्युशन काय, त्याचं महत्व काय हे पक्षाच्या नेत्यांना मला सांगण्याची गरज नाही। देवेंद्रजींनाही माहिती आहे, बावनकुळे साहेबांना माहिती आहे, चव्हाण साहेबांना माहिती आहे आणि आज काही मी तुम्हाला आश्वासन देणार नाही, काही कारण मला देण्याचा काही अधिकार नाही। पण मला असं वाटतं की आता पुढची 3-4 महिने खूप महत्वाची आहेत की राजकारणामध्ये असताना लपवाछपवी करू नये, त्यामुळे त्यांनी थेटच सांगून टाकलं की आम्हाला तिकीट पाहिजे आणि ते पण इतका योग्य माणसासमोर सांगितलं आहे की प्रदेशाच्या महामंत्र्याचं कामच हे आहे की त्याने प्रदेशाच्या अध्यक्षापर्यंत, त्या शहराच्या अध्यक्षापर्यंत कार्यकर्त्यांच्या भावना पोहोचवणं। मी आहे प्रवक्ता, त्यामुळे प्रवक्त्याचं काम आहे फक्त बोलणं आणि लोकांच्या समोर आपली पक्षाची भूमिका मांडणं, त्यामुळे मी या प्रकरणात तर सुटलेलो आणि भारतीय जनता पार्टीचा महापौर होणार, त्या महापौर होण्यामध्ये
आपल्या सर्वांचा हातभार नक्कीच त्यामध्ये लागला पाहिजे. हा लागणारच आहे. मला असं वाटतं की सुरुवात चांगली झाली महानगरपालिका निवडणुकीत. हे सर्व महाराष्ट्रभर संदीपजी तुमचं काम हे घेऊन जायचं. त्या कार्यकर्त्यांना मला वाटतं न्याय मिळाला पाहिजे. पुन्हा एकदा सर्व जैन बांधव सकाळी 9 वाजता रविवारी महाबळेश्वरला न जाता, मुंबईला न जाता, कुठल्या कारणाने इथं आलेले आहेत. पार्टीबद्दल तुम्ही प्रेम दाखवलं, मी मनापासून आभारी आहे. महेंद्र, तुमच्या पाठीशी आम्ही भारतीय जनता पार्टी आहोत. जे तुमची पण टीम आहे महेंद्र, त्या टीम बरोबर पण आहोत. आणि संदीप, तुमचं चांगलं काम आहे. आज मला सांगताना खरंच आनंद होतोय का आज आपल्याकडे भारतीय जनता पार्टीकडनं फक्त किमान 8 ते 10 इच्छुक उमेदवार आज आपल्याकडे तयार आहेत, जे हे लीड घ्यायला तयार आहेत, ते उभारी घ्यायला तयार आहेत. पण त्यांना सर्वात महत्वाचं आहे का आपल्या पाठबळाची, समाजाचं पाठबळ जोपर्यंत, घरातलं पाठबळ जोपर्यंत नसतं तोपर्यंत बाहेर काही होऊ शकत नाही. आणि एक शब्द नेहमी आठवतो मला की बाळ घडल्याशिवाय आई दूध पाजत नाही. म्हणजे जोपर्यंत आपण आपली काही दाखवत नाही तोपर्यंत आपल्याला देखील आपली दखल घेतली जाणार नाही. त्यामुळे आज आपल्याला हा युवकांचा मेळावा घेतला आपण की जैन समाजात, मी फक्त माझ्याकरता बोलतो असं नाही, आपला उभा राहणारा प्रत्येक जैन समाजाचा सदस्य, आनंद भाऊ आहेत, प्रवीण भाऊ आहेत, बाळासाहेब, मी, राजकुमारजी, बापना आहेत, भरपूर आहे की ज्या लोकांना कोटराजी आहेत, त्या सर्वांना आपल्याला संघटन द्यायचं, बळ द्यायचं. पहिल्यापासून भारतीय जनता पार्टीचं गेले, माझ्या मते ज्यावेळी 9 वर्ष होतो त्यावेळेला RSSचा कार्यकर्ता झालो. तिथून पुढे जो RSS मध्ये गेलाय तो भाजपचा कार्यकर्ता झालाय आणि RSS मध्ये काम करून भाजपच्या कार्यकर्ता आलाय. आता मला असं वाटतं की मी आता सामाजिक काम तर भरपूर करतो, समाजात काम करतो, परंतु आपली एक समाजाची बांधिलकी असते की ज्या समाजामध्ये आपण वाढतो, ज्या देशात वाढतो, त्या देशसेवकांची, त्या देशाची आपल्या हातून काही सेवा झाली पाहिजे, त्यामध्ये राहणाऱ्या लोकांची काहीतरी सेवा झाली पाहिजे. या उद्देशानेच मी जर उद्या उभं राहायचं तर माझा उद्देश तेवढाच असेल की मला सेवा करायची.